जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चला मंडेची तयारी करूया. निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय व्ह्यू असणार, सोबतच काय बेस डिमांड अँड सप्लाय झोन कुठे मिळणार आणि एक मोठा व्ह्यू बनवूया आपण वीकली. राईट, जसं आपण लास्ट वीक मध्ये बनवलेला आणि मी तुम्हाला सांगितलेलं, तुम्हाला लक्षात असेल मी तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टी बेरिश असणार नेक्स्ट वीक मध्ये. तर तुम्ही बघू शकता आपल्या पॉइंट पासनं हा ऑलमोस्ट 1000 पॉइंटचा फॉल आपल्याला इथे चार्ट वरती मिळालेला आहे. तर आता समोर काय किती पडणार आणि कुठून वरती जाणार सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया. आणि खूप चांगली लर्निंग आहे तुमच्या करता, तुम्ही समजून घ्या. इथे बघा काय झालेलं आहे ना, इथे एक लास्ट स्विंग डेली चार्ट मी ओपन केलेला, आधी एक मोठा व्ह्यू बनवूया, नंतर डेलीवर येऊया, नंतर बँक निफ्टी. हा, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बघा इथे एक स्विंग रेडी झालेला आहे, हा लास्ट स्विंग आहे. हा स्विंग डिसाईड करणार, म्हणजे डिसिजन म्हणजे काय होतं ट्रेडमध्ये या ट्रेंडमध्ये, की मॅक्झिमम पॉसिबिलिटी असते की ट्रेंड कंटिन्यू करणार, तेच आपण विचार करून चालूया. बट लक्षात ठेवा की ही जे रेड लाईन आहे, राईट, हायर लो आहे, हा जर तुटला 21245, तर आपण एक म्हणजे मार्केटमध्ये चांगलीच मंदी बघू शकतो 3-4 वर्षाकरता. राईट, हे असं मला जाणवत आहे की एक मंदीचा टाइम सुरू होऊन जाणार. राईट, तुटते की नाही ते आपण आता डिस्कस करूया इथे. सो इथे बघा मी ग्रीन लाईननी मार्क केलेला आहे, हा डेली टाइम फ्रेमचा ट्रेंड आहे. डेली हा रेड लाईननी मार्क केलेला 4 आवरचा ट्रेंड आहे, आणि हा ब्ल्यू लाईनने मार्क केलेला आहे ट्रेंड 1 आवर किंवा 2 आवर, तुम्ही समजू शकता. आता डेली मध्ये काय आहे, अप ट्रेंड आहे. राईट, 4 आवर मध्ये डाऊन ट्रेंड, आणि 2 आवर मध्ये किंवा 1 आवर मध्ये डाऊन ट्रेंड. तर अप ट्रेंड हा ना म्हणजे सॉरी, डेलीचा टाइम फ्रेम मोठा आहे तर हा स्ट्रॉंग असतो. डाऊन ट्रेंड आणि नंतर 4 आवर त्यापेक्षा वीक, 1 आवर आणखी वीक. सो इथे काय होऊ शकतं, आधी जर वरती जायचं आहे तर हा 1 आवरचा टाइम फ्रेम ब्ल्यू लाईन हा तोडणार. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की 23891 हा जर मार्केटने तोडला तर एक मार्केटमध्ये बुलिशनेस येणार, चांगला बुलिशनेस येणार. तो कुठपर्यंत कंटिन्यू करू शकतो, या लोअर हाय पर्यंत, 4 घंट्याच्या ट्रेंडच्या लोअर हाय पर्यंत हा कंटिन्यू करू शकतो, इथनं इथपर्यंत. राईट, तो अराउंड 700-800 पॉईंटचा पॅसेज. जर त्याने हा 4 घंट्याचा पण ट्रेंड तोडला तर आपण नवीन लाईफ टाइम हाय निफ्टीमध्ये बघू शकतो. आय होप वरची साईड तुम्हाला समजलेली आहे. नवीन लाईफ टाइम हाय आपण बघू शकतो. आता काय झालेलं आहे की 1 आवरचा ट्रेंड याने ना चांगला तोडलेला नाहीये, एंगल्फिंग केलेलं नाहीये. तर मी काय विचार करत आहे, हा एक पुलबॅक असू शकतो. ठीक आहे, सॉरी, पुलबॅक म्हणजे एक नवीन ट्रेंड कंटिन्युएशन असू शकतं. तर अशापर्यंत निफ्टी पडणार, अशा पद्धतीने निफ्टी खाली येणार, बेरिश मूड आहे. किंवा किंवा याने थोडासा हा ट्रेंड तोडलेला आहे, किंवा जर याला वरती जायचं असेल अप ट्रेंड मध्ये, तरी याला येऊन ही सायकल, पुलबॅकची सायकल कंप्लीट करून वरती जावं लागणार. तर हा जर खाली येणार त्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. तर हा झोन आहे ना खालचा, लक्षात ठेवा, हा खालचा झोन सगळ्यात इम्पॉर्टंट डिसिजन पॉइंट बनणार आहे मित्रांनो. राईट, तो इथनं पण जाऊ शकतो वरती, इथनं पण जाऊ शकतो, पण जाणार नाही. यांची स्ट्रेंथ झोनची इतकी नाही आहे, या स्ट्रेंथ झोनची स्ट्रेंथ चांगली दिसत आहे. तो इथनं येऊन तो कंटिन्यू करू शकतो आणि नवीन स्विंग 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये नवीन स्विंग अपट्रेंड मध्ये बनवू शकतो. राईट, आय होप आता तुम्हाला समजलेलं असेल. आता समोर काय होणार, तर मी सांगितलं तुम्हाला की तो इथपर्यंत येऊ शकतो. तो माझा व्ह्यू आता बेरिश असणार इथपर्यंत. इथे आल्यावर तो वरच्या डायरेक्शननी निघाल्यावर कशा पद्धतीचं कन्फर्मेशन देतं स्मॉलर टाइम फ्रेम मध्ये बघूया, आणि त्यावर आपण डिसिजन घेऊया काय होणार काय नाही. किंवा याला तोडल्यावर तो एक बेरिश फेज मध्ये जाणार, बेरिश म्हणजे बेरिश होऊन जाणार. कुठपर्यंत, इथपर्यंत आपल्याला लक्ष ठेवावं लागणार, आणि काय फॉर्मेशन होतात ते सगळं बघून बॉटम बनवते का मार्केट की नाही, की डेलीचा ट्रेंड तोडून बेरिश फेज मध्ये जातं, हे आपल्याला बघावं लागेल. राईट, आय होप तुम्हाला समजलं असेल. सो हा झोन तुम्ही इम्पॉर्टंट नोट करा. हा डिसिजन पॉइंट आहे 22,218, 22,100. हा, याच्यावर आल्यावर तुम्हाला एंट्री घ्यायचंच आहे, 1 मिनिट मध्ये जाऊन किंवा 5 मिनिट मध्ये जाऊन कन्फर्मेशन घ्यायचं वरती जाते की नाही जात, आणि यावर एंट्री बनवायची. कन्फर्मेशन काय आहे हे जर तुम्ही ऐकलं नसेल तर माझा व्हिडिओ हा बनवलेला आहे मी लास्ट वीक मध्ये, उद्या पण एक व्हिडिओ येणार, तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळणार, त्यांनी तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. राईट, समजलं. चला आता मग सगळे पॉईंट सांगितले. ही लाईन तोडल्यावर बुलिश फेज मध्ये जाणार, आणि हा झोन तोडल्यावर
लाईफ टाइम हाय बनणार. हा झोन पण तुम्ही मेन्शन करा, तुमच्या चार्टवर मार्क करा. जर तुम्ही मार्क नसेल केलं तर व्हिडिओला थोडं बॅक करून मार्क करा. इम्पॉर्टंट असतात व्हॅल्यू. फ्युचरचा चार्ट आहे मित्रांनो. हा जर तोडला तर वरती जाणार, किंवा इथे पण चान्सेस आहे इथं पण तो किती 4 तासाचा ट्रेंड खालच्या साईडने कंटिन्यू करू शकतो. हे पण चान्सेस आहे तिथे. तर ते आपण आता समोर आल्यावर डिस्कस करूया. आय होप समजलं असेल. आता मी लोअर टाइम फ्रेम मध्ये चालतो, 15 मिनिट मध्ये चालतो, आणि आपल्या झोनचं काय झालं मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं ते डिस्कस करतो. इथे बघा तुम्ही, हा झोन दिलेला मी. मार्केट इतक्या स्पीडनी ट्रम्प चाचानी जे टॅरिफ बद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याचा काल इम्पॅक्ट पडला युएस मार्केटवरती, आणि नंतर आज आपल्या मार्केटवरती स्पीडनी खाली आला आणि वरती गेलं. 100 पॉईंटचा गेन आपल्याला इथे मिळालेला आहे. राईट. आता ही डीप केला, या हिशोबाने तो उद्या गॅपअप होतो, मंडेला गॅपअप होतो की नाही ते बघूया, किंवा गॅप डाऊन पण ओपन होऊ शकतो, कारण की हे छोटे टाइम फ्रेम असतात, छोटे टाइम फ्रेम वीक असतात. राईट. सो हा झोन झाला. हा झोन नोट करा आता तुम्ही, 22,334. ठीक आहे. आता माझा व्ह्यू जर खालच्या डायरेक्शन आहे तर हा हर्डल होणार. म्हणजे याच्यावर जर आपल्याला बाईंग साईडने एंट्री घ्यायची आहे तर मार्केटची सिच्युएशन कशी आहे, सायलेंट आहे का मार्केट, कूल आहे का, ते बघून. राईट. आणि झोन आपल्या डायरेक्शननी चालते की नाही चालते कन्फर्मेशन घेऊन. मी सांगितलं कन्फर्मेशनचा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या डायरेक्शननी चालते का नाही चालत ते तुम्ही तुमच्याकडे जे नॉलेज असेल त्याच्या हिशोबाने पण तुम्ही इथे विचार करू शकता, की झोन आपल्या साईडनी चालत आहे की नाही. पहिले डिसाईड करायचं, नंतर त्या डायरेक्शनने एंट्री घ्यायची, असा माझा सांगण्याचा तात्पर्य आहे. नेक्स्ट झोन 22,614, स्टॉप लॉस 22,535. समजलं. खालचा झोन मी हा सांगितलेला आहे, इम्पॉर्टंट झोन. आता वरती जाऊया, सप्लाय झोन नोट करा. थोड्या वरच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया, चार्ट छोटा दिसतो. हा 23,188 आणि 23,261. इथे गेल्यावर खालच्या डायरेक्शनने येतो की नाही येत कन्फर्मेशन घ्यायचं, तरच एंट्री करायची. त्यावरती 23,306. राईट. आता देऊ शकतो थोडा बहुत पुल बॅक देऊन, मग नंतर खाली जर्नी करू शकतो. असं नाही की मी खाली सांगितलं तर हा सटासट सटासट खाली पडणार. राईट. असं नका विचार करू. नंतर 23,306, 23,339, नंतर वरती 23,423, 23,460 स्टॉप लॉस. राईट. नंतर एक झोन इथे सप्लाय झोन 24,059. कन्फर्मेशन घ्यायचं सप्लाय झोन मध्ये खाली पडतं की नाही पडत. आणि 24,174. त्यावरती डिसिजन वाला झोन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे, हा 4 अवरचा ट्रेंडचा 24,600 आणि 24,944 मोठा झोन आहे, 660. नोट करा. आय होप तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आता बँक निफ्टी डिस्कस करूया आपण. बँक निफ्टी डिस्कस करण्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल करा तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला मस्त रिवॉर्ड मिळाला आज आपल्या सप्लाय झोन मधनं. इव्हन टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या फर्स्ट कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. राईट. त्यांनी तो तुम्ही जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप चॅनल पण लिंक असेल तिथे. राईट. आता चला बँक निफ्टी बघा. हा झोन दिलेला मी इथे. राईट. या झोन मध्ये गेला, कालच गेलेला होता. राईट. आणि थोडा कालच इथे थांबलेला होता ना, मग त्यांनी काय आज ओपन केल्यावर पण हर्डल दिला आणि 300-350 पॉईंट इथे पडला आपल्या झोन वरून. तो हा पण आपल्याला बेस्ट रिवॉर्ड मिळाला. राईट. आता तुम्ही फक्त झोन नोट करायचे. डिमांड झोन 51,306, स्टॉप लॉस 51,170, नंतर 50,630, स्टॉप लॉस 50,434, नंतर वेगवेगळ्या टाइम फ्रेमचा यूज करून झोन मार्क केलेले असतात मित्रांनो. 50,126, 49,982 स्टॉप लॉस, खाली 49,167 आणि 48,986. बस इतके असू द्या. वरती सप्लाय झोन नोट करा. मी काही जास्त मार्क नाही केलेला आहे. 52,797, 53,154, त्यावरती 53,625, 53,822. सो इतके झोन असू द्या तुमच्याजवळ. राईट. सगळं नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि मोठा व्ह्यू म्हणजे ही जर रेड लाईन तोडली, आता पुष्कळ दूर आहे 46,020. राईट. तर हा एक चांगल्या बेरिश मध्ये बँक निफ्टी बेरिश फेज मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. लाईक करायचं विसरू नका, कॉमेंट करायचं विसरू नका. या व्ह्यू मध्ये काय ऍडिशन करावं पाहिजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजलं जाईल, ते पॉईंट तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. सो मी त्याला इम्प्लिमेंट करेल सगळे कॉमेंट कलेक्ट करून. राईट. तर भेटूया सोमवारी आणि डिस्कस करूया मंगळवारी काय होणार काय नाही. गॅप अप गॅप डाऊन
क्लोजिंग वरती मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये वगैरे सांगितलेलं आहे, राईट. मी सांगतच असतो, तर तुम्हाला ते प्रिव्हियस व्हिडिओमध्ये भेटून जाणार. प्रिव्हियस व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गॅपडाऊनच्या सिच्युएशन मध्ये कसा झोन मार्क करायचा. ठीक आहे, चला तर भेटूया मंडे. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.